हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आम्रखंड बनवणार आहोत. आम्रखंड बनवण्यासाठी आपण चक्का तयार करूया. त्यासाठी मी एक सुती कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया. हे घरीच मी दही लावलेलं आहे बघा. घट्टसर असं दही लागलेलं आहे. घरी आपण हे आता व्यवस्थित घट्ट बांधून टांगून ठेवूया रात्रभर. म्हणजे त्यातलं पूर्णपणे पाणी नितळून जाईल आणि छान असा चक्का तयार होईल. अशा प्रकारे बांधून आपण हे टांगून ठेवायचं. रात्रभर टांगून ठेवल्यानंतर हे बघा, आपला चक्का मस्तपैकी तयार झालेला आहे. आता या बाउलमध्ये आपण हा चक्का काढून घेऊया आणि त्याला फेटून घेऊया, म्हणजे व्यवस्थित तो हलका होईल. खूप घट्ट झालेला असतो, मग त्याला स्मूथ करून घ्यायचा. त्यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर घालूया. 2 चमचे केशरचं दूध, व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. ह्या प्रोसिजरमध्ये फेटणं हा फार महत्त्वाचं असतं, म्हणजे असं फ्लफी आपलं श्रीखंड फ्लफी होतं. हे झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प घालूया. थोडेसे ड्रायफ्रूट्स, बदाम आणि मी पिस्ता बारीक कट करून घेतलेले आहेत. थोडीशी वेलची पूड आणि हे सगळं जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून हे आपला आम्रखंड तयार आहे. आपण ते आता बाउलमध्ये छान सर्व करून घेऊया. किती छान झालं आहे बघा. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आणि डेकोरेशनसाठी थोडेसे आंब्याचे तुकडे घालूया. अगदी बाहेरून आणलेल्या आम्रखंडासारखं आम्रखंड तयार होतं. खूप टेस्टी बनतं. तुम्हीसुद्धा नक्की करा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.